महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक 20 जुलै रोजी शहरातील सैनिक लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती। या सभेत गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविका व मदतनीसांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ श्रेणी लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी देण्यात यावी, तसेच कायदेशीर कारवाईबाबत ॲडव्होकेट एस.बी. पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले। या सभेत प्रियंका पाटील, पुष्पा परदेशी, चेतना गवळी, मनीषा मोरे, नयना मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सेविका मदतनीसांना एकजूट राहण्याचे आवाहन केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि संघटनेने केलेले आंदोलने तसेच अन्य विषयांवर उपस्थित सेविका मदतनीसांना युवराज बैसाने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। न्यायालयाच्या निकालानुसार सेविका मदतनीस यांना कायदेशीरपणे लाभ मिळवून देण्यासह संघटनेच्या अन्य महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून महत्त्वपूर्ण ठराव या सभेत एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी संध्या पाटील, ॲडव्होकेट एस.बी. पाटील, ॲडव्होकेट चैतन्य बर्गे, युवराज बैसाने, राजू पाटील, नयना मराठे, आशा जाधव, सुनंदा नेरकर, लता गावित, संगीता जाधव, भारती खैरनार, इंदिरा पाडवी, पुष्पा परदेशी, सुनीता कोकणी, सुनंदा सोनोने यासह आदी महिला भगिनी उपस्थित होते। धुळे येथील सैनिक लॉन्समध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेलं होतं। सदर सभेमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला। या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला। त्या विचारविनिमयामध्ये संघटनेने गेल्या वर्षी केलेल्या कामकाजाचा आढावा त्याच्यात आम्ही लोकांनी घेतला। त्याच्यामध्ये आंदोलनं असतील, केंद्र सरकारने वेगवेगळे घेतलेले निर्णय, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, या सगळ्यांवर विचारविनिमय करून आज मीटिंगमध्ये करण्यात आला। त्यानंतर केंद्र सरकारने जे पोषण ट्रॅकरच्या अंतर्गत FRS ही जी प्रणाली आणलेली, त्या प्रणालीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाज करताना खूप अडचणी येत आहेत आणि त्या तांत्रिक येणाऱ्या अडचणी या दूर झाल्या पाहिजेत, जेणेकरून FRSमध्ये होणारं काम हे लवकर होईल आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा होणारा त्रास हा कमी होईल, असा पण याच्यामध्ये आजच्या मीटिंगमध्ये तो विषय चर्चेला घेण्यात आला। त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी करण्याच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे। त्या निकालानुसार अंगणवाडी सेविकेला तृतीय श्रेणीचा मानधन किंवा पगार आणि मदतनीसला चतुर्थ श्रेणीचा पगार हा दिला पाहिजे, त्याचे सेवेचे फायदे लागू केले पाहिजेत असा निकाल दिलेला आहे। परंतु गव्हर्नमेंटने अजून त्या निकालाची अंमलबजावणी केलेली नाही, तर त्याच्या संदर्भात सुद्धा विचारविनिमय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला। त्यानंतर सुप्रीम कोर्टानेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देण्यासंदर्भातला निकाल दिलेला आहे। तर ग्रॅच्युइटीचा निर्णयसुद्धा शासनाने घेतलेला नाही, तर तो निर्णय घेण्याच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर प्रक्रिया करण्याचा निर्णय ह्या बैठकीमध्ये आजच्या याच्यामध्ये झालेला आहे। त्याच्यामध्ये आमच्या संघटनेचे कायदेशीर सल्लागार जे काही ॲडव्होकेट एस.बी. पाटील आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ते आमचं कामकाज बघतात, त्यांच्या माध्यमातून या ग्रॅच्युइटीच्या संदर्भात केसेस वगैरे दाखल करण्याच्या संदर्भात ती चर्चा झाली। त्यानंतर संघटनेचं कामकाज व्यवस्थित व्हावं, नीटनेटकं व्हावं, त्याला चालना मिळावी म्हणून नवीन कार्यकाऱ्यांची निवड ही आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली। त्याच्यामध्ये अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली, अनेक अंगणवाडी सेविका मदतनीसांना संधी देण्यात आली, तर तो पण एक निर्णय आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे। असे अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहे आणि ती बैठकीमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका मदतनीसांनी या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भाग घेतला। त्याच्यामध्ये चर्चा झाली, पुढच्या आंदोलनाची दिशा ही ठरवली गेली, पुढच्या वर्षासाठी कार्यकाऱ्यांची निवड ही त्याच्यामध्ये ठरवली गेली आणि त्यानुसार सगळ्या संघटनेचं कामकाज हे कशा पद्धतीने करायचं आहे, कसं चालवायचं आहे, ह्या सगळ्या विचारांनी आजच्या बैठकीमध्ये